मराठमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। शेतकऱ्यांनी कोणत्याही पिकाच्या बाबतीमध्ये गरजे इतकाच रासायनिक खते आणि कीटकनाशके वापर करावा असं आवाहन अंकुर भास्कर सीडचे विभागीय अधिकारी विष्णू अपार यांनी केलं आहे। एनकुळ तालुका खटाव येथे कंपनीच्या वतीने आयोजित केलेल्या मका पीक पाहणी आणि शेतकरी परिसंवाद ते बोलत होते। यावेळी प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन माये खाडे, जगताप एग्रोचे मदन जगताप, कंपनी प्रतिनिधी अक्षय फाळके, शुभम करंजे, अक्षय शिंदे, सौरभ कुंभार, गौरव राऊत, पोलीस पाटील श्री खरमाटे, रामभाऊ खाडे, नानासाहेब खरमाटे, धनाजी खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती। श्री अपार म्हणाले, रासायनिक खताच्या मोठ्या वापरामुळे जमिनीची पोत कमी होऊ लागली आहे, तर कीटकनाशकाच्या वाढीव वापरामुळे मुख्य पिकाच्या वाढीवरही परिणाम होतोय। कंपनीच्या वतीने रोड टच शेती असेल तर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे। लोकांनी शेती उद्योग म्हणून करावा, प्रत्येक पिकाला शेणखताचा चांगला वापर करावा। अंकुर भास्कर कंपनीचे मका बियाणे हमखास उत्पन्न देणार आहे। पाऊस आणि वादळात न पडणारी रोपे गोंडस, नारिंगे, कणस तसेच मुरघाससाठी अत्यंत उपयोगी आहेत। शेतकऱ्यांनी तणनाशकाचा वापर मर्यादित आणि वेळेत केला तर त्याचा फायदा होतो, मात्र जास्त झाली की त्याचा पिकांवर थोडा परिणाम होतो। झिंक आणि युरियाचा वापर मर्यादित असावा असेही यावेळी त्यांनी सांगितले। नमस्कार, आज आपण खटाव तालुक्यातील एनकुळ या गावामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी या गावचे प्रगतशील शेतकरी आणि प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सन्माननीय माये खाडे सर यांच्या शेतातील प्लॉटची पाहणी करण्यासाठी अंकुर भास्कर कंपनीचं शिष्टमंडळ आहे। या पाहणीच्या अगोदर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकरी कृषी चर्चासत्र झालं। त्यामध्ये सन्माननीय विष्णू अपार साहेब यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि या मक्याच्या फडाव पुन्हा एकदा ते आपल्या सर्वांना डिटेल माहिती ह्या मका पिका संदर्भात सांगणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव विष्णू अपार, डेप्युटी एरिया मॅनेजर अंकुर सीड्स फलटण। तर आज या ठिकाणी आपण एनकुळ या गावामध्ये श्री मारुती भाऊ खाडे यांच्या शेतावरती अंकुर भास्कर या वाणाचा पीक पाहणी कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहोत। तर सर्व शेतकऱ्यांना कंपनीमार्फत मी या ठिकाणी सांगू इच्छितो की अंकुर भास्कर ह्या वाणाची जी वैशिष्ट्य आहे, तर सर्वप्रथम मी सांगू इच्छितो हे एकदम रफ आणि टफ म्हणजेच सर्वगुण संपन्न असं वाण आहे। या वाणाचं दुसरं जर वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर हमखास उत्पादन, तुमची जमीन हलकी असो भारी असो, तुमचा पाऊस कमी येऊ किंवा पाऊस जास्त येऊ, सर्व परिस्थितीमध्ये हमखास उत्पन्न देणारं वाण असं हे अंकुर भास्कर। त्यानंतर दुसरं या वाणाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर न पडणारं झाड। मित्रांनो, जर तुमचं झाड जर पडलं नाही तर तुम्हाला फायदा कसा होतो बा, तुमचं कणीस खाली पडणार नाही, त्यामुळे त्यापासून होणारं तुमचं नुकसान वाचेल। आणि आपल्याला आपण सांगू इच्छितो की बा, पाऊस हा कधी वेळेवर येतो, कधी अवेळी सुद्धा येतो, पाऊस जोरात येतो किंवा कमी येतो, कधी खूप हवा असते। ह्या अवस्थेमध्ये सुद्धा हे झाड पडत नाही आणि झाड न पडल्यामुळे शेतकऱ्याला निश्चितच आर्थिक फायदा होतो। तिसरं या वाणाचं मुख्य वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर हे दुहेरी फायदा, म्हणजे ज्या शेतकऱ्यांना उत्पन्न घ्यायचं असेल ते उत्पन्न घेऊ शकतात, ज्या शेतकऱ्यांना मुरघास घ्यायचा असेल ते शेतकरी मुरघास घेऊ शकतात। अगदी जनावरं सुद्धा या वाणाचा मुरघास हा अतिशय गोडीनं आणि चवीनं खातात। आणि जर मी सांगायचं म्हटलं तर आपण या वाणाचं उत्पन्न घेऊन सुद्धा तुम्ही मुरघास करू शकतात। चौथं जर या वाणाचं मी वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर आकर्षक, नारंगी, चमकदार आणि वजनदार दाणे। मित्रांनो, तुमचे दाणे जर वजनदार असतील तर निश्चित तुम्हाला उत्पन्नात फायदा होतो, तुमचे दाणे जर चमकदार असतील तर निश्चितच व्यापारी तुम्हाला सर्वप्रथम भाव देणार। असं हे सर्वगुण संपन्न वाण अंकुर भास्कर या ठिकाणी आपण पाहत आहोत। तर मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करेन की येणाऱ्या हंगामामध्ये तुम्ही अंकुर भास्कर या वाणाची लागवड करून अधिकाधिक उत्पन्न घ्यावे व आपली आर्थिक बाजू सुधारावी। धन्यवाद। मारुती एकनाथ खाडे, मी आता नवीनच शेती करतोय आणि आधुनिक पद्धतीनं शेती करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या पिकाची मका पिकाची लागवड करताना आणि अंकुर बियाणं पेरताना त्याच्यापासून जे काही फायदे आहेत त्याची मी यापूर्वीच माहिती घेतलेली आहे। सध्या स्वतः साहेब या ठिकाणी 3 जिल्ह्याचे प्रमुख सातारा, रत्नागिरी, सोलापूर अशा 3 जिल्ह्याचे साहेब येऊन या ठिकाणी पिकाची पाहणी केली आणि या ठिकाणी त्या संदर्भात एक चर्चासत्र आयोजित केलेलं आहे। तेव्हा हा एक चांगला उपक्रम या शेती विभागानं या ठिकाणी अंकुर बियाणं कंपनीनं राबवलेला आहे, त्याला मी मनापासून धन्यवाद देतो। शेतकऱ्याने सुद्धा या ठिकाणी आपल्या शेतामध्ये पीक पेरताना त्याची पीक पेरणी कशी करायची, मशागत कशी करायची, त्याला कोणती खतं द्यायची आणि त्याला कोणत्या वेळेला पाणी द्यायचं
याचा निश्चितपणानं आपल्याला यांच्या मार्गदर्शनामधून फायदा होणार आहे. इथून पुढं ही पिकं करताना शेतकऱ्यांनी हीच दक्षता घेतली तर उत्पन्न निश्चितपणानं चांगले मिळेल. आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आमचे धनंजय क्षीरसागर जिल्हा प्रमुख वार्ताहर येरळा न्यूजचे संस्थापक या ठिकाणी आलेत, कुंभार सर आलेत, रामभाऊ खाडे आलेत, जगताप सर आलेत वडूजवरून, आमचे तलाठी रमेश पाटील या ठिकाणी आहेत. असे सगळे कंपनीचे फलटण, सातारा, वडूज अशा ठिकाणाहून सगळे कंपनीचे ॲडव्हर्टायझर या ठिकाणी आलेले आहेत, मार्गदर्शक आलेले आहेत. या सर्वांचं मी शेतकरी आणि माझ्या वैयक्तिक मी स्वतः त्यांचे मनापासून आभार मानतो आणि साहेबांना विनंती करतो इथून पुढं दरवर्षी आपण या एनकुळ गावामध्ये असा वारंवार कार्यक्रम घ्यावा आणि शेतकऱ्याच्या हिताचं, शेतकऱ्याच्या फायद्याचं जे असेल ते सर्व लोकांना सांगण्याचा वारंवार प्रयत्न करावा. इथून पुढे आपण संपर्कात राहूया आणि शेतकऱ्याचा कसा फायदा होईल ते आपण सर्व पाहूया. शेतकरी हा तसं पाहिलं तर महाराष्ट्राचा या देशाचा आत्मा आहे आणि आपला शेतीप्रधान देश आहे. तेव्हा त्या दृष्टीनं अधिक शेतीवर भर देण्यासाठी आपणाकडून मार्गदर्शन व्हावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. अंकुर सीड्सचा जो कंपनीने आता आज जो कार्यक्रम घेतला होता त्याचं खूप चांगलं नियोजन झालं होतं. मी समर्थ ॲग्रीमार्ट प्रोप्रायटर मदन जगताप वडूज. मला असं एक सांगायची गोष्ट, एक निवेदन होतं की ज्या पद्धतीनं आता हा कार्यक्रम झाला आणि कंपनीचे प्रतिनिधी जे लांबून आलेले काही इतर कंपनीचे प्रतिनिधी असतील किंवा इथले आपले सौरभ कुंभार दुकानदार असतील एनकुळगावचे आणि जे ग्रामस्थ, तुम्ही सर्वजण इथं आलात आणि हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं पार पाडला त्याबद्दल मी सर्वांचं पुन्हा एकदा तुमच्या ग्रामस्थांचं एक आभार मानतो आणि पत्रकार बंधू जे आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचेही आभार मानतो आणि स्टेजवरचे जे मान्यवर आहेत त्यांचेही मी आभार मानतो. अशा पद्धतीनं खूप चांगले कार्यक्रम इथून पुढे कंपनीनं घेण्यात यावे ही माझी अपेक्षा आहे. कंपनीच्या प्रतिनिधींना मी ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा वारंवार सांगेन. कारण होतं काय की कोणती व्हरायटी आली, जर कोणता वाण जरी नवीन आला तर तो शेतकऱ्यांपर्यंत दुकानदार फक्त पुरवतो, पण दुकानदार तिथं कणीस दाखवू शकत नाही किंवा पीक दाखवू शकत नाही. प्रात्यक्षिक असणं खूप गरजेचं आहे आणि असे कार्यक्रम होणं खूप गरजेचं आहे. जर अशा शेतकऱ्यांनी स्वतःहून जर तिथं प्रोत्साहन दिलं, जसं खाडे साहेबांनी दिले की बाबा ठीक आहे माझा प्लॉट आहे रोड कडेला आहे, तर त्यांनी एक तिथं प्लॅटफॉर्म दिला की बाबा ठीक आहे कार्यक्रम घेण्यासारखं नियोजन करूया. त्या अनुषंगाने कार्यक्रमाचं नियोजन करताना अपर साहेबांनी खूप लिडिंग, अक्षय फळके असतील त्यांचे प्रतिनिधी, कंपनीच्या काय अंकुरचे आणि प्रतिनिधी असतील, त्यांनी खूप मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने आणि कार्यक्रम वटवण्यासाठी जो प्रयत्न केलेला आहे त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम इथपर्यंत आपण खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलाय. त्याच्यानंतर जेवणाचंही नियोजन केलेलं आहे, तर सगळ्यांनी जेवणाचा कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि आपण इथं आता थांबूया. येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, एनकुळ. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.